बघा हिरवे मूग चप्पे कसे मस्त फुलले टमटमीत झालेत. तर चला तर आपण बनवायला घेऊया रेसिपी. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सानिया किचनमध्ये. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे मुगाचे अप्पे. पौष्टिक एकदम अप्पे खाण्यासाठी. हे बघा, मी मूग रात्री भिजवून ठेवले होते 7-8 तासासाठी. आता मी मिक्सरमध्ये ग्राइंड करते. मूग घातले, आता यात दही घालते, मिरची घालते, हे कोथिंबीर घालायची थोडीशी. कोथिंबीर जरा जास्तच घाला, कोथिंबीरने चांगली चव येईल अप्पेला. तर हे आल्याचा तुकडा घालते. हे बघा, मी यात बॅटर घातलंय. आता 1 बाउल रवा, चवीनुसार मीठ, आता थोडं पाणी घालायचं. हे सगळं मी जेवढं लागलं होतं मिक्सर त्याचं सगळं पाणी घालून हे केलं, मिक्स करून घातले. बॅटर जाड आहे तर जरा पातळ करते. बॅटर असं 15 मिनटं राहू दे, 15 मिनटं ठेवा. कारण ह्यात रवा घातलाय ना, रवा चांगला फुलतो जास्त ठेवल्याने, म्हणून 15 मिनटं ठेवा. आता यात 10 मिनटं झाली, 10 ते 15 मिनटं. आता त्यात इनो फ्रूट सॉल्ट घालायचं. आता यात थोडं पाणी घालायचं. चांगलं फेटा त्याला. आणि तुम्ही ह्याचा तुम्ही डोसा पण करू शकता, ढोकळा, इडली काही करू शकतात. आणि सेम पद्धत आहे, बस काही काही नाही. तेल घालायचं आता अप्प्यांच्या भांड्यामध्ये. आता घालायचे अप्पे. हे बघा, हे सगळ्यामध्ये मी घातले बॅटर. आता थोड्या वेळ झाकून ठेवायचं. आणि फ्लेम थोडी आणि मीडियम फ्लेम ठेवा, फास्ट नका करू. झाले, हे बघा 2 मिनटं झाले. आता टर्न करायचे अप्पे. बघा कसे भाजलेत. हे बघा, तेल घालायचं वरून थोडं. मी टर्न केलं कारण की थोडं असतं ना सुकं म्हणून. हे बघा, आता काढायचे. तर हे बघा, अशा प्रकारे आपले पौष्टिक अप्पे तयार आहे, मुगाचे अप्पे. तुम्हाला हे नक्की आवडणार. हे तुम्ही डोसा करू शकतात, इडली वगैरे करू शकतात, ढोकळा पण करू शकतात. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, इतरांनाही शेअर करा आणि कमेंट करा कसं वाटलं तुम्हाला हे अप्पे. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.